प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी भाग 34। आहेच माझी गीतुडी खूप हुशार, निशा तिचे गाल ओढून म्हणाली। बघ ना, इतकी हुशार असून पण मला फसवलं। गीता भाऊक होत म्हणाली, ठरलं तर मग उद्या वहिनीला घेऊन येईन। रघु विषय बदलत म्हणाला, डन। सगळे हसत म्हणाले। आता पुढे दुसऱ्या दिवशी युवी ऑफिसमध्ये काम आलं म्हणून गीताची जिम्मेदारी रघुवर सोपवून ऑफिसमध्ये निघून गेला। तो जाताच गीताने रघुला स्पर्शला आणायला पाठवलं। रघु बॉडीगार्डला तिच्या रूमपासून एक सेकंदही हलायचं नाही अशी सक्त ताकीद देऊन देशमुख बंगल्यावर आला। स्पर्श आणि आनंदी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या। स्पर्श, आनंदी म्हणाली। हां वहिनी, स्पर्श म्हणाली, मला वाटतं तुला गीताला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायला हवं। आनंदी म्हणाली, मलाही खूप वाटतं ग, तिला भेटावं, पाहावं, तिची विचारपूस करावी, पण स्पर्श म्हणाली, पण भीती वाटते वहिनी, तिने निशासारखं मला दोषी ठरवलं तर। स्पर्श म्हणाली, या सगळ्यात तुझा काहीच दोष नाही स्पर्श, आनंदी तिला समजावत होती। आनंदी वहिनी खरंच बोलत आहेत वहिनी, रघु आत येत म्हणाला। भाऊजी तुम्ही, सगळं ठीक आहे ना, गीता ठीक आहे ना? स्पर्श रघुला बघून काळजीने म्हणाली। सगळ्यांची इतकी काळजी आहे तर मग भेटायला का येत नाही? रघु म्हणाला आणि त्यावर स्पर्श काहीच बोलली नाही। तुम्ही बसून बोला, मी जरा चहा घेऊन येते। आनंदी किचनमध्ये निघून गेली। कशा आहात वहिनी? रघु तिचा उतरलेला चेहरा बघून म्हणाला। मी ठीक आहे, तुम्ही? स्पर्श म्हणाली, आम्ही सगळे ठीक आहोत, पण भैया साहेब अजिबात ठीक नाहीत, रघु म्हणाला आणि स्पर्शच्या डोळ्यात ते ऐकून पाणी आलं। तुम्ही त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं, इथे भेटायला आले तर नकारही दिला, रघु म्हणाला। स्पर्श शांतच होती। स्पर्श, गैरसमज वेळीच दूर व्हायला हवेत बेळा, नाहीतर नात्यात दुरावा वाढतो, आनंदी चहाचा ट्रे घेऊन येत म्हणाली। त्यांनी माझ्यापासून सत्य का लपवलं? म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून ना? स्पर्श म्हणाली, तसं नाहीये वहिनी, रघु म्हणाला। तसंच आहे, स्पर्श म्हणाली आणि आनंदीने रघुला खुणावलं, कारण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। बरं, गीता कशी आहे? आनंदी विषय बदलत म्हणाली। गीताताई ठीक आहेत, 4-5 दिवसांनी त्या घरी येतील, रघु चहा घेत म्हणाला। 1 मिनिट हा भाऊजी, स्पर्श उठून तिच्या रूममध्ये निघून गेली आणि पुन्हा खाली आली। भाऊजी हे घ्या, स्पर्श एक लाल धागा त्याच्यासमोर करत म्हणाली। हे काय आहे? रघु तिच्या हाताकडे पाहून म्हणाला। हा धागा आहे, मी बाप्पाच्या समोर ठेवून त्याची पूजा करून आणला आहे, हा गीताच्या हातावर बांधा, तिला बाप्पाचा आशीर्वाद मिळेल। स्पर्श म्हणाली, मग हा धागा बांधायला तुम्हीच का बरं येत नाही वहिनी? रघु म्हणाला, मी कसं? स्पर्श चमकून म्हणाली, का नाही? रघु म्हणाला, तुम्हाला तर माहीतच आहे ना, काहीही म्हणलं तरी यासाठी मीच जबाबदार आहे आणि मला भीती वाटते, मला समोर बघून गीता कशी रिॲक्ट करेल काय माहीत, कदाचित तिने पण मलाच या सगळ्यांसाठी दोषी मानलं तर? स्पर्श म्हणाली, असं काही नाही होणार, खरं तर मी गीताताईंचा निरोप घेऊनच इथे आलो आहे। रघु म्हणाला, कसला निरोप? स्पर्श म्हणाली, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे। रघु गालात हसत म्हणाला, काय? मला? नाही, मी नाही जाणार हा तिच्यासमोर। स्पर्श पुन्हा थोडंसं घाबरून म्हणाली, का नाही जाणार? कधी ना कधी तुम्हाला त्यांना फेस करावंच लागेल ना, आणि तुम्ही असा का विचार करत आहात की गीताताई तुम्हाला दोष देईल? रघु तिला समजावत म्हणाला। बाकी सगळ्यांना तर तेच वाटत असणार ना रघु भाऊजी? स्पर्श थोडंसं डोळ्यात पाणी आणून म्हणाली, अजिबात नाही, कुणालाही काहीही वाटत नाही, उलट तुमच्याबद्दल कळलं तेव्हापासून तर गीताताई तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहेत, रघु म्हणाला। काय खरंच भाऊजी? स्पर्श म्हणाली, हो, माझ्यावर विश्वास ठेवा वहिनी, कुणीही तुमच्यावर नाराज नाही आहे, रघु तिला समजावत म्हणाला। स्पर्श, आता तरी जा गीताला भेटायला, वाटल्यास मी पण येते तुझ्यासोबत, आनंदी म्हणाली। ठीक आहे, मी आलेच तयार होऊन, स्पर्श खुश होत म्हणाली आणि तयार व्हायला निघून गेली। देव पावला बाई, आता युवराज आणि स्पर्शमधील गैरसमज पण लवकर मिटू दे रे बाबा, आनंदी देवाला हात जोडत म्हणाली। काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, त्यावर रघु त्यांना दिलासा देत म्हणाला। गीताताई, रघु दार नोक करत म्हणाला आणि त्यानंतर सगळे आत आले। गीता बेडवर झोपून होती। बघा बरं कोण आले? रघु स्पर्शच्या समोर उभा होता, तो हळूच बाजूला झाला। स्पर्शला समोर बघून गीता खूप खुश झाली। स्पर्शने तिला एक गोड स्माईल दिली। वहिनी ये इथे बस, गीता तिला स्पर्शला तिच्या बाजूला बसवत म्हणाली। भाई खरंच खूप लकी आहे, तू खरंच खूप सुंदर आहेस, गीता स्पर्शला न्याहाळत बघत म्हणाली।
भैयासाहेब तर एकदम फिदा आहेत बघा वहिनीसाहेबांवर. रघुही त्या गोष्टीवर हसत म्हणाला आणि स्पर्श लाजली. तू इतके दिवस मला भेटायला का बरं नाही आलीस? गीता स्पर्शला थोडंसं लटक्या रागाने रोखून बघत म्हणाली. आय एम सॉरी, मला खरं सांगू का खूपच भीती वाटत होती. स्पर्श हळूवार म्हणाली. भीती? कसली भीती? गीता म्हणाली आणि त्यावर स्पर्श काहीच बोलली नाही. ती शांत होती. वहिनीला वाटत होतं की तुझ्यासोबत जे काही झालं त्याला तू त्यांना जबाबदार ठरवत असशील. रघुने त्याला गीताला सांगितलं आणि हे ऐकून गीताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला हवं ना. माझ्यामुळे भाईने तुझ्याशी असं जबरदस्तीने लग्न केलं. गीता स्पर्शला म्हणाली. वहिनी, माझा भाई ना खूप चांगला आहे ग. भलेही त्याने माझ्यामुळे तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं असेल, पण त्याचं अगोदरपासूनच तुझ्यावर प्रेम आहे हे तर बघ. त्यावेळी त्याला जे योग्य वाटलं त्यानं ते केलं, पण त्याचा इरादा चुकीचा नव्हता. कदाचित त्याने तुला किडनॅप केलं नसतं तर आज तुझं आणि वीरचं लग्न झालं असतं आणि माझ्यासारखीच तुझीही हालत झाली असती आणि तुझं आयुष्य बर्बाद झालं असतं. तुझ्यासोबत काही वाईट घडायला नको म्हणून त्याने हे सगळं केलं आणि माझा राग तुझ्यावर कधीच नाही आणि राहणारही नाही. मी चुकले, त्याचा दोष मी तुला किंवा इतर कुणालाही लावणार नाही. माझ्या चुकीची शिक्षा मला भेटली. मी माझ्या मूर्खपणामुळे माझं बाळ गमावलं. माझ्यामुळे सगळे किती त्रासातून जात आहेत माहीत आहे मला. त्यात मी तुझा राग करून अजून भर घालणार नाही. माझ्यासोबत जे झालं त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे. माझ्यामुळे तुझ्या मनातील भीती काढून टाक. तू माझ्या भाईचं प्रेम आहेस. तू चुकीची असूच शकत नाहीस. गीता स्पर्शचा हात हातात घेऊन म्हणाली. ते ऐकून स्पर्शच्या डोळ्यातून पाणी येत होतं. दोघींनी रडत एकमेकींना मिठी मारली. आय एम सॉरी, मीच खूप चुकीचा विचार करत होते. आय एम व्हेरी सॉरी गीता. तुला माझी गरज होती आणि मी माझ्याच गिल्टमध्ये झुरत होते. आय एम व्हेरी सॉरी, स्पर्श रडत म्हणाली. श्श, बस आता अजिबात रडायचं नाही. गीता तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. किती सॅड सीन सुरू आहे यार. दारात उभी असलेली निशा त्यांना पाहून आत येत म्हणाली. स्पर्श, तू ना त्या TV सिरियलमधल्या सुनांसारखी आहेस. निशा हसत म्हणाली. म्हणजे? आनंदी म्हणाली. त्या नाही का, थोडंसं काही झालं की स्वतःला त्रास करून घेतात. टिपिकल बायकांसारखं काहीही विचार करतात आणि सगळा दोष त्यांचाच आहे म्हणून पुन्हा रडत बसतात. निशा म्हणाली. अगदी बरोबर हा, आमची स्पर्श अगदी तशीच आहे. रडूबाई. आनंदीसुद्धा त्यावर हसत म्हणाली. वहिनी, स्पर्श तिच्याकडे बघून म्हणाली. आय एम सॉरी स्पर्श, मी त्या दिवशी रागाच्या भरात तुला काहीही बोलून गेले. मला ना गीताला त्या अवस्थेत बघवत नव्हतं अगं, आणि त्यामुळे मी तुझ्याबद्दल काहीही विचार करायला लागले. मी खोटं नाही बोलणार. तुला युवीसोबत बघून मला खरंच खूप राग येत होता. त्याच्या हृदयातील जागा लहानपणापासून फक्त माझी आहे हे मानत आले होते मी. तिथे आता तू आहेस हे पटतच नव्हतं मला. युवी माझ्यावर कधीच त्याप्रमाणे प्रेम करत नाही हे बऱ्याचदा त्याने क्लिअर सांगितलं होतं, पण माझं मन नव्हतं मानत. आज नाही तर उद्या त्याला माझं प्रेम समजेल आणि तो माझा होईल असं वाटायचं मला. बट आय वॉज रॉंग. त्याचं खरंच माझ्यावर प्रेम नाही. तो फक्त तुझ्यावर प्रेम करतो, अगदी मनापासून. मी फक्त त्याच्यासाठी एक बालमैत्रीण आहे, बस. या पलीकडे काही नाही. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी फक्त त्याला सांत्वना देत होते आणि तुझा गैरसमज झाला. युवी फक्त तुझा आहे स्पर्श आणि तुझाच राहील तो. निशा म्हणाली. तिचे डोळे हलके ओले झाले होते. स्पर्शला पण भरून आलं. आय एम सॉरी, कदाचित मीच ओव्हर रिॲक्ट केलं. स्पर्श म्हणाली. बिलकुल नाही, तू तुझ्या जागी बरोबर आहेस. निशा म्हणाली. आता तर झालं ना वहिनी सगळं क्लिअर. रघु पण त्या गोष्टीवर म्हणाला. हो. स्पर्श हसत म्हणाली. मग आता भैयासाहेबांशी बोलणार ना? रघु म्हणाला. अजिबात नाही. स्पर्श पुन्हा लटक्या रागाने म्हणाली आणि सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. त्यांनी माझ्याशी जबरदस्ती लग्न करलं, माझ्यापासून सगळं लपवलं. मागच्या काही दिवसात किती रडले मी. त्याची शिक्षा तर त्यांना मिळायलाच हवी. स्पर्श नाकवर ओढत म्हणाली. ओफ, व्हेरी गुड. निशा तिच्या या बोलण्यावर हसत म्हणाली. काय व्हेरी गुड? भाईची हालत बघितली का कशी झाली आहे? गीता म्हणाली. तू अजिबात त्याची बाजू घ्यायची नाही हा. मी तर म्हणते स्पर्श, तू ना त्याला अजून त्रास दे. निशा म्हणाली. निशाताई, काही काय बोलताय? रघु म्हणाला. ए, तू गप्प बस रे. युवीचा चमचा कुठला? निशा रघुला घुरून बघत होती. काय? मी चमचा? रघु आश्चर्याने म्हणाला. हो, आणि खबरदार, यातलं जर काहीही युवीला सांगितलंस तर. निशा त्याला रागवत होती. रघुने गीताकडे बघितलं आणि गीताने आता काहीही होऊ शकत नाही अशा प्रकारे ओठ बाहेर काढले. ते जाऊ दे, आता आपण ना एक सेल्फी घेऊ.
असं म्हणत निशाने स्पर्शच्या मोबाईलमध्ये त्यांचे खूप सारे फोटो क्लिक केले. अगं बस बस, किती फोटो काढतेस, स्पर्श म्हणाली. अगं असू दे, आता हे फोटो तुझ्या स्टेटसला ठेव हां, निशा म्हणाली. ते का, आनंदी म्हणाली. फोटो बघून युवराजची रिॲक्शन बघूया ना, निशा डोळे मिचकावत हसत म्हणाली. मग स्पर्शने लगेच सगळे फोटो स्टेटसला ठेवले. बरं, आम्ही आता निघतो, आनंदी सगळ्यांचा निरोप घेत म्हणाली. वहिनी, उद्या परत येशील ना, गीता म्हणाली. हो, स्पर्श तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. चला, मी तुम्हाला पुन्हा सोडायला जातो, रघु म्हणाला. मग आनंदी आणि स्पर्श सगळ्यांना बाय करून घरी निघून गेल्या. युवराजने ऑफिसची पेंडिंग कामं सगळी आवरली होती. लंच ब्रेक झाला होता. तितक्यात पीटर तिथे आला. बॉस, लंच. पीटर त्याचं जेवण घेऊन आला होता. थँक्स. 1 मिनिट हां, रघुला एक फोन करतो, असं म्हणत युवीने फोन हातात घेतला आणि रघुला फोन लावला. पण तो गाडी चालवत असल्याने त्याने काही फोन लगेच उचलला नाही. मग युवीने जेवायला सुरुवात केली आणि असाच फोन चालत होता. त्याला स्पर्शने स्टेटस अपडेट केलेलं दिसलं आणि त्याने लगेच ते पाहायला सुरुवात केली. फोटो पाहताना त्याचे डोळे मोठेच झाले. स्पर्श हॉस्पिटलमध्ये आली आहे, युवी पुटपुटला. आणि तितक्यात रघुचा फोन त्याच्या फोनवर आला. बोला भैयासाहेब, रघु समोरून म्हणाला. कुठे आहेस तू, युवी म्हणाला. वहिनीला देशमुख बंगल्यावर सोडायला आलो होतो आणि काळजी करू नका, बॉडीगार्ड आहेत गीताताईंच्या रूमच्या बाहेर, रघु म्हणाला. त्याने फोन स्पीकरवर टाकला होता. स्पर्श हॉस्पिटलमध्ये आली होती, हे तुम्हाला का नाही सांगितलंस, युवी त्याच्यावर चिडत म्हणाला. त्या अचानक आल्या होत्या आणि मी बोलण्याच्या नादात विसरून गेलो, रघु नाटकीपणे म्हणाला. विसरलो म्हणजे? ती माझ्याशी बोलत नाहीये हे माहीत आहे ना तुला. 10 दिवस झाले मी तिला पाहिलं सुद्धा नाहीये, युवी नाराज होत दात आवळत म्हणाला. त्यावर स्पर्श गालात हसली. आता त्याला मी काय करू, त्या तुमच्याशी बोलत नाहीत तर, रघु पुन्हा भोळेपणाने म्हणाला. मला एक कॉल करू शकला असतास ना, मी पण हॉस्पिटलमध्ये आलो असतो, युवी म्हणाला. त्या तुम्हाला बोलत तर नाहीत, मग काय फायदा तुमचं हॉस्पिटलमध्ये येऊन, रघु म्हणाला. बोलत जरी नसली म्हणून काय झालं, दुरून तिला बघितलं तरी असतं ना, युवराज म्हणाला. ओह सॉरी हां, पुन्हा बोलवण, रघु नाटकीपणे म्हणाला. सॉरी घाल तुझं खड्ड्यात, युवी त्याच्यावर चिडला. आणि हे ऐकून स्पर्श पुन्हा तोंडावर हात ठेवून हसत होती. ते जाऊ दे, तिचा मूड कसा होता, युवीने पुन्हा विचारलं. खूप छान, गीताताई, निशाताई सगळ्यांशी त्या अगदी खूप छान बोलत होत्या, रघु म्हणाला. अच्छा, माझं नाव काढलं का, युवी अधीरतेने म्हणाला. शा, तुमचं नाव कशाला काढतील त्या, तुमच्यावर अजून नाराज आहेत ना त्या, तुम्हाला कशाला आठवण करतील, रघु मुद्दाम म्हणाला. युवीने चुचकारा मारला. बरं, ठेवतो फोन हां, रघु पुन्हा हसत म्हणाला. बाय, युवी थोडासा नाराजीच्या सुरात म्हणाला आणि फोन ठेवून दिला. बघितलं वहिनी, किती तडपत आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्यांची अजिबात दया येत नाही, रघु म्हणाला. त्यांना असंच हवं, मला सुद्धा किती त्रास दिलाय त्यांनी, स्पर्श म्हणाली. बरं, घरी कधी येणार, बाबा आजीसुद्धा तुम्हाला खूप मिस करत आहेत, रघु म्हणाला. उद्या येईन, स्पर्श म्हणाली. ठीक आहे, मी न्यायला येऊ, रघु म्हणाला. हो चालेल, स्पर्श त्यावर गोड हसत म्हणाली. युवी त्याची कामं आवरून हॉस्पिटलमध्ये निघून आला. त्याचा चेहरा थोडा पडलेला होता. गुड इव्हनिंग भाई, गीता त्याला पाहून हसत म्हणाली. गुड इव्हनिंग, तुझी तब्येत कशी आहे आता, युवी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. मी एकदम मस्त आहे, गीता खुश होती. हे दुखतं का, युवी तिच्या डोक्यावरच्या पट्टीला हात लावून म्हणाला. थोडंसं, जास्त नाही, गीता म्हणाली. तू फोनमध्ये काय बघतेस, अजून डोक्यावर ताण पडेल ना, आराम करायचा बाळा, युवी तिला समजावत म्हणाला. बस झालं, 1 मिनिट हां, गीता म्हणाली. अच्छा, काय आहे फोनमध्ये, युवी म्हणाला. वहिनीचं फेसबुक अकाउंट बघते, तिने ना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे, गीता म्हणाली. युवीने त्यावर थोडंसं नाक मुरडलं. हा बघ, कसला भारी फोटो आहे रे वहिनीचा, डोळे पण किती छान ना, ब्ल्यू ब्ल्यू एकदम रुबीसारखे आहेत, गीता म्हणाली. युवराजने डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच तिच्या मोबाईलमध्ये बघितलं. लग्नाआधीचे फोटो होते ते. हे फोटो मला कसे दिसले नाहीत, युवी पुटपुटला आणि ते गीताने ऐकलं. तिचं अकाउंट प्रायव्हेट आहे, फक्त फ्रेंड्सला दिसतात तिचे फोटो, गीता म्हणाली. आणि युवराजने त्यावर डोळे गोल फिरवले आणि गीताने चमकून पुन्हा युवराजकडे बघितलं. माय गॉड भाई, वहिनी तुझी फ्रेंड नाही, हे बघ तुझी रिक्वेस्ट पेंडिंग ठेवली आहे तिने, तू फॉलो करतोयस रे तिला, गीता आश्चर्याने म्हणाली. मग काय झालं, खूप अगोदर पाठवलेली रिक्वेस्ट आहे ती, युवी म्हणाला. अरे रे रे,
किती वाईट, बायकोला फॉलो करावं लागते, निशा आत येत म्हणाली. ती खरंच तुला भाव देत नाही का युवी? निशा पुन्हा नाटकीपणे म्हणाली. असं काही नाही, आय नो शी लव्ज मी, युवी म्हणाला. मग हे काय आहे? निशा म्हणाली. सांगितलं ना, खूप अगोदर रिक्वेस्ट पाठवलेली आहे तिने. बघितलं नसेल अजून, ती सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह नसते, युवी म्हणाला. त्यावर निशा त्याला चिडवत होती. हे हे हे, गीता त्यावर खळखळून हसायला लागली. आता युवी त्या दोघींवर अजूनच चिडला. कट्टी, युवराज तोंड फुगून म्हणाला. कट्टी? लाईक सिरियसली? निशा त्याच्या बोलण्यावर आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाली. आम्ही काय केलं? वहिनीची कट्टी कर ना, आम्ही तर तुझी फ्रेंड रिक्वेस्ट घेतली होती ना, गीता क्यूट फेस करून म्हणाली. बघ ना, याची बायको याला भाव देत नाही, तिची कट्टी करायचं सोडून आमची करतोय. निशासुद्धा गोष्ट चढवून चढवून बोलत होती आणि युवी लटक्या रागाने त्या दोघींकडे बघत होता आणि त्याचा तो चेहरा आणि एक्सप्रेशन पाहून गीता निशा पुन्हा हसायला लागल्या. आता युवी पण केसातून हात फिरवून हसत होता. दारातून आत्या, आजी, प्रताप त्यांना हसताना बघून खूप खुश झाले. आज खूप खुश आहेत सगळे, आत्या म्हणाली. वहिनीसाहेबांची जादू, रघुमध्येच म्हणाला. म्हणजे? आजी म्हणाली. वहिनीसाहेब येऊन गीताताईला भेटून गेल्या आहेत, दिवसभर इथेच होत्या त्या, रघु म्हणाला. काय, सुनबाई इथे आली होती? प्रताप म्हणाले. हो बाबा, आणि उद्या घरी पण येणार आहेत त्या, रघु म्हणाला. देव पावला, आजीने हात जोडले. आणि तिचा राग? आत्या म्हणाली. आत्या, त्यांच्यात आणि आपल्या गीताताईमध्ये जास्त फरक नाही, अजून अल्लड आहेत दोघी, रघु म्हणाला. बरोबर आहे हां, ती अल्लड आहे, पण समजून सांगितल्यावर लगेच समजून घेते, आजी म्हणाली. कधी कधी रागाच्या भरात समजदार लोक पण चुकातात नीला, ती तर आहेच लहान. एवढ्या सगळ्या गोष्टी एकदाच कळल्यावर तिच्या मनाला किती प्रश्न पडले असतील, प्रताप म्हणाले. बरोबर आहे दादा तुझं, मी उगाच तिला नाव ठेवली रे, नीला आत्या म्हणाली. घर म्हणलं की चालायचंच, चला आत, प्रताप म्हणाला. काय गोंधळ आहे? आजी युवराज आणि निशाला असं हसताना पाहून म्हणाली. आजी तुला माहीत आहे, गीता म्हणाली. काय? आजी म्हणाली. गीता शांत बस हां, युवी तिला डोळे मोठे करून काहीही सांगू नको असं खुणावत होता. भाई वहिनीला फॉलो करतोय, सगळं जग ज्याला फॉलो करतं, लोक त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये ॲड होण्याची स्वप्न बघतात, तो द युवराज जहागीरदार त्याच्या बायकोच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाही, तिने भाईची रिक्वेस्ट पेंडिंग ठेवली आहे, असं म्हणून गीता पुन्हा हसायला लागली आणि तिचं निरागस हसू बघून सगळे हसू लागले. हेच कुठेतरी हरवलं होतं, आजी गीताचा लोप करत म्हणाली. आमचा पेशंट हसतोय म्हणजे रिकवर झाला वाटतं, डॉक्टर स्टीफन आत येत म्हणाले. या डॉक्टर साहेब, युवराज म्हणाला. काय गप्पा सुरू आहेत? डॉक्टर स्टीफन तिला चेक करत बोलले. जस्ट फॅमिली गॉसिप, निशा म्हणाली. छान फॅमिली आहे तुमची, मिस गीता. खरं तर तुमच्या फॅमिलीच्या ब्लेसिंग्समुळे तुम्ही लवकर ठीक झालात, नाहीतर अशा केसेसमध्ये ऑपरेशन नंतरही खूप वेळ लागतो हां रिकवर व्हायला, डॉक्टर स्टीफन म्हणाले. सगळ्यांची छान फॅमिली असते, तुमची पण असेलच ना, त्यामुळेच तर तुम्ही इतके मोठे डॉक्टर झालात, प्रताप म्हणाले. मला फॅमिली नाही अंकल, डॉक्टर स्टीफन म्हणाले. आय एम सॉरी, मी समजलो नाही, प्रताप गोंधळून म्हणाले. वडील खूप मोठे बिझनेसमॅन होते, त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे मॉमसोबत त्यांची रोज भांडणं व्हायची. मग एक दिवस मॉम आम्हाला सोडून निघून गेली. माझ्या वडिलांनी मला हॉस्टेलमध्ये टाकलं, त्यांच्यावरच्या रागामुळे मी कधीच घरी जात नव्हतो. मग MBBSला असताना वडील पण गेले आणि मग मी एकटाच राहिलो. बिझनेस सांभाळण्यासाठी विश्वासू लोक ठेवले आणि मी शिक्षण पूर्ण करत प्रॅक्टिस सुरू केली. बिझनेस वडिलोपार्जित आहे म्हणून सांभाळतो आणि डॉक्टर माझं पॅशन आहे म्हणून प्रॅक्टिस करतो. तुमच्यासारख्या फॅमिलीला बघून खूप छान वाटतं, त्यांच्या ब्लेसिंग्स माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्यांच्याबद्दल सांगताना डॉक्टर स्टीफन भावूक झाले होते आणि युवराजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आय एम ऑल राईट, बस कधी कधी हे डोळ्यातून बाहेर येतात. एनिवेज मिस गीता, आता तुम्ही ठीक आहात, काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही. तुम्हाला वाटल्यास तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता. तुमच्या फॅमिलीमध्ये डॉक्टर निशासारख्या हुशार डॉक्टर आहेतच, सो गीता इथल्यापेक्षा घरी अजून लवकर बरी होईल, डॉक्टर स्टीफन म्हणाले. थँक्स डॉक्टर, मला खरंच इथे खूप बोर होत आहे, गीता म्हणाली. हॉस्पिटलमध्ये कुणालाही चांगलं वाटत नाही, उद्या तुम्ही घरी जाऊ शकता, डॉक्टर स्टीफन म्हणाले. आणि मग निशा आणि ते बोलत रूम बाहेर निघून गेले. दोघे छान वाटतात ना एकमेकांसोबत, गीता त्या दोघांना बघून म्हणाली आणि त्यावर सगळेजण चकित होऊन आश्चर्याने तिच्याकडे बघत होते. व्हॉट, दोघेही डॉक्टर आहेत आणि अनमॅरिडसुद्धा, गीता सगळ्यांकडे बघत म्हणाली. काही काय, आत्या म्हणाली. अगं आत्या, गीता खरं बोलते, डॉक्टर स्टीफन किती चांगले आहेत.
आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यात ते खूप हळवे पण आहेत. असा माणूस निशाला छान सांभाळेल. युवीसुद्धा गीताच्या बोलण्यावर विचार करत म्हणाला, अरे पण त्याचा धर्म. आत्या थोडी अडखळत म्हणाली, नीला अगं कसला विचार करतेस? तो डॉक्टर आहे. लोकांची सेवा करणं हाच सगळ्या डॉक्टरांचा खरा धर्म असतो. गीतासाठी मागच्या 20 दिवसापासून ते इथे आहेत. यावरून तो किती चांगला माणूस आहे हे समजतं ना. एखादा डॉक्टर तर ऑपरेशन झाल्यावर त्याची फीस घेऊन लगेच निघून गेला असता. पण डॉक्टर स्टीफन अजून इथपर्यंत थांबलेत, प्रताप म्हणाला. आणि तो गीताबरोबरच निशासाठीही थांबला आहे, डॉक्टर सिंग म्हणाले, जे हॉस्पिटलचे मेन डॉक्टर होते. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. मिस्टर जहागीरदार, बरेच दिवस झाले मी स्टीफनचं निरीक्षण करतोय. आय थिंक त्याला डॉक्टर निशा आवडायला लागली आहे. आणि कोणताही डॉक्टर पेशंटच्या फॅमिलीसोबत त्याचं पर्सनल लाईफ डिस्कस करत नाही. इनडायरेक्टली स्टीफनने तो सिंगल आहे आणि त्याला फॅमिलीची गरज आहे हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही डॉक्टर निशासाठी स्टीफनचा विचार करायला काहीच हरकत नाही. तो डॉक्टर म्हणून जितका चांगला आहे त्यापेक्षा एक माणूस म्हणून त्याहीपेक्षा चांगला आहे. गीताच्या ऑपरेशननंतर त्याने अजून 3 गरजू लोकांची काहीही फीस न घेता फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिली आहेत. डॉक्टर सिंग स्टीफनबद्दल त्यांना सगळं सांगत होते. डॉक्टर स्टीफन जर निशाला पसंत करत असतील तर आम्ही निशाला नक्कीच विचारू, प्रताप म्हणाला. छान, मग काय आमचा पेशंट घरी जायचं म्हणतोय का? डॉक्टर सिंग गीताला पाहत म्हणाले. हो, गीता हसून म्हणाली. ठीक आहे, स्टीफन म्हणालाय तर सुट्टी द्यावीच लागेल. अजून 4 दिवस राहिले असतात तर आमचं बिल अजून तेवढंच वाढलं असतं हो. आता आमचा लॉस होणार, डॉक्टर सिंग हसत म्हणाले आणि त्यावर सगळे पुन्हा हसले. टू बी कंटिन्यूड.